आज जागतिक सर्प दिन आहे आणि याच दिवसाचे औचित्य साधणारी एक अत्यंत दिलासादायक बातमी रायगड जिल्ह्यातील पेणमधून समोर येते। पेण तालुक्यातील पांडापूर येथे एका घराच्या अंगणात घुसलेल्या अत्यंत विषारी नाग जातीच्या सापाला सर्पमित्र आणि वन विभागाच्या सतर्कतेमुळे सुरक्षितपणे जीवदान देण्यात आले आहे। पांडापूर येथील पेट्रोल पंपासमोर राहणारे मंगेश नामदेव गावंड यांच्या घराच्या अंगणात काल संध्याकाळी 6:30 वाजण्याच्या सुमारास अचानक एक मोठा नाग आढळून आला। विषारी नाग पाहताच कुटुंबियांची मोठी घाबरगुंडी उडाली। या घटनेची माहिती तात्काळ सर्पमित्र सुरेंद्र उर्फ नागेश गावंड यांना देण्यात आली। माहिती मिळताच सर्पमित्राने क्षणाचाही विलंब न करता घटनास्थळी धाव घेतली आणि कोणताही अनुचित प्रकार न घडता किंवा सापाला कोणतीही इजा न करता त्याला अत्यंत सुरक्षितपणे पकडले। सापाला पकडल्यानंतर सर्पमित्रांनी तात्काळ वडखळचे वनक्षेत्रपाल विजय चंद्रात्रे यांच्याशी दूरध्वनीवरून संपर्क साधला। आज जागतिक सर्प दिनाचे औचित्य साधत वनक्षेत्रपाल चंद्रात्रे साहेबांच्या सूचनेनुसार वन विभागाचे वाहन चालक नितीन शिंदे घटनास्थळी दाखल झाले। त्यानंतर सर्वांच्या उपस्थितीत या विषारी नागाला त्याच्या नैसर्गिक अधिवासात म्हणजेच घनदाट जंगलात सुरक्षितपणे मुक्त करण्यात आले। या यशस्वी बचाव कार्यात वडखळ वन विभाग आणि वाहन चालक नितीन शिंदे यांचे मोलाचे सहकार्य लाभले। सर्प दिनाच्या दिवशी सापाला मारण्याऐवजी त्याला जीवनदान दिल्याने या कामगिरीचे सर्वत्र कौतुक होत आहे। सर्पमित्र श्री सुरेंद्र उर्फ नागेश गावंड काल संध्याकाळी 6:30-7:15 दरम्यान पांडापूर पेट्रोल पंपाजवळ मंगेश नामदेव गावंड यांच्या अंगणासमोर हा नाग जातीचा साप आहे। जवळजवळ 5-5.5 फूट लांबीचा हा साप आहे आणि ह्याला आपण काल सुरक्षित पकडलेला होता। अत्यंत विषारी असा साप आहे। या सापाने जर दंश केल्यास कोणत्याही प्राण्याचा मृत्यू होऊ शकतो। अशा प्राण्यांना विनाकारण मारू नका। असे प्राणी आढळल्यास आपल्या विभागातील सर्पमित्र किंवा वन विभागाला प्राचारण करून बोलावून अशा सापांना सुरक्षित पकडून त्यांना जंगलादिवासामध्ये सोडण्यास मदत करा। आता आपण या सापाला सुरक्षित सोडणार आहोत। आपल्या समवेत आहेत नितीन शिंदे फॉरेस्ट ऑफिसकडून आणि त्यांच्या समवेत आपण हा साप जंगलादिवासामध्ये सोडणार आहोत।